काया वाचा मने झाला विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास वाचा मने झाला विष्णुदास वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधतीना क्रोध त्यास बाधतीना काम क्रोध त्यास बाधतीना विश्वास तो करे स्वामीवरी विश्वास तो करे स्वामीवरी विश्वास तो करे स्वामीवरी तो करे स्वामीवरी सकळ भोगिता होईता लोकावने चित्त करावे मने चित्त करावे निर्मळ चित्त करावे निर्मळ देवनी गोपाळ राहे देवनी गोपाळ राहे देवनी गोपाळ राहे विश्वासितो करे स्वामीवरी सत्ता स्वामीवरी सत्ता स्वामीवरी सत्ता स्वामीवरी सत्ता भोगिता होयता भोगिता होयता हरि हरि भगवान कुमारी भगवान कुमारी भगवान कुमारी भगवान कुमारी भगवान कुमारी भगवान श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु रोग महाराज की जय श्री गुरु भारती महाराज की जय समर्थ सद्गुरु गजानन विठ्ठल 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 माऊली ज्ञानराज काया वाचा मने झाला विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधतीना विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे तुका मने चित्त करावे निर्मळ तुका मने चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातो मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग
विश्वमवाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यदक्षरं मणाख्येयमानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवत्माश्रयेत् आताभिनवाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारली मिया तुम्ही संत माझी आकडा दिटीचा कराल बहुडा तरी तुम्हा मानी एवढा होईन मे विठाल अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक जगदीश्वर पंढरीश पांडव परमात्म्याच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानराज भक्त शिरोमणी नामदेवराय गुरु भारती महाराज सद्गुरु गजानन बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मायबाप मंडळी श्री क्षेत्र पसरणी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळा अन्नदान असेल कथा असेल हरिपाठ कीर्तन काकडा रात्रीचं जागराचं भजन अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पसरणीकर या दैवी सोहळ्याचा आनंद घेत आहेत. खूप आनंद वाटला मायबाप हो. कार्यक्रमाला आल्यानंतर कार्यक्रम किती मोठा आहे त्याहीपेक्षा कार्यक्रमातली सात्विकता आचारसंहिता आणि कार्यक्रम कसा असावा याचं गुणवंत उदाहरण जर कोणतं असेल मला महाराष्ट्रामध्ये फिरताना पाहायला मिळालं ते म्हणजे श्री क्षेत्र पसरणीकर. अतिशय छोटेखानी पण सुंदर गोड नियोजन आणि भगवंताच्या दरबारात अतिशय गोड नियोजन आमचे परमार्थ प्रेमी आपल्या गावचं नाव ज्यांनी महाराष्ट्रभर कथा कीर्तनाच्या माध्यमातून केलं. सबंध महाराष्ट्र हरिभजनी दवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा या तुकोक्तीप्रमाणे आमचे पंकजदादा पवार अतिशय गोड व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं. दादा पंकज माझं नाव देखील पंकजच आहे आम्ही नाव करीच ते की नाही पण गुणागुणामध्ये फरक असतो. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सांगितलं माझ्या गावचं सेवा आहे कीर्तन सेवा करावी लागते आणि सेवके सांगितले करावे ते काम तेथे मितूपन्न कामा नाही या संत वचनोक्तीप्रमाणे इथे येण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अतिशय गोड नियोजन स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि भजन मूर्ती गाथा मूर्ती भजन तपस्वी भजन भीष्म यांचं अन्न खाऊन संबंध महाराष्ट्र घडला आणि ज्या विद्यार्थ्यांनी बाबांचं अन्न खाल्लं ते विद्यार्थी आज महाराष्ट्र घडवतात. एवढी अन्नाची ताकद गुरुवारी बोधी बाबांची होती. ज्यांनी चातुर्मास केले मग ते महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार असू द्या गायक असू द्या किंवा वादक असू द्या ज्यांनी ज्यांनी गुरुवारी बाबांचं अन्न खाल्लं आज ते भारतभर त्या अन्न म्हणजे काय आपली भाकरी यशवंत झाली पाहिजे. आणि आपली भाकरी यशवंत कधी होते स्वच्छ अंतःकरणाने सगळा पैसा त्या दैवी कार्यामध्ये झोकून देण्याचं काम आयुष्यभर बाबांनी केलं. या संत वचनोक्तीप्रमाणे बाबांचं मार्गदर्शन या गावाला नेहमी लाभलं. पुनीत केले विष्णुदासे संगे आपोलिया दोषे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद लोखंड असताना लोखंडाचं सोनं करण्याची ताकद पराकाष्ठा ही कशामध्ये असते त्या परिस नावाच्या धातूमध्ये असते. तसं गुरुवर्य बाबांनी परिसाचं काम आयुष्यभर केलं आणि आमच्यासारखे शेकडो लाखो विद्यार्थी लोखंड असणारे त्यांना सोन्यात आणण्याचं काम गुरुवर्य बाबांनी केलं. हा त्यांचा महाराष्ट्रावर उपकार आहे बाबा. आणि मग त्या परंपरेतलं हे गाव या गावामध्ये बाबांची सेवा झाली पारायण झाले येणं असायचं. तदनंतर आदरणीय अरवांना येत असतात. काल कैलास बाबा येवले येऊन गेले. सगळी महाराष्ट्रातील दिग्गज ख्यातनाम मंडळी आमचा माऊली दादा काकडे असेल बीडचा काल परवा ज्ञानेश्वरी गाथा एकदम तयार आम्ही सोबत होतो म्हणजे ते पाठाला पुढं होते पण आम्ही चातुर्मास सोबत केले. अतिशय जीवलग मित्र आम्ही आणि खूप चांगलं नियोजन
आदरणीय परमार्थ प्रेमी ज्येष्ठ गुरुबंधू पंकज बाबा यांनी केलेला आहे, त्यांना धन्यवाद. कार्यक्रमाला उपस्थित गुणीजन मंडळीपैकी माझे जिवलग मित्र, आमचे सहपाठी असणारे, सोबत राहणारे आमचे विशालदादा काळे असतील, अतिशय गोड ज्यांचा मृदंग आहे, त्याहीपेक्षा त्यांचा गोड स्वभाव आहे. माणसाची कला, माणसाचं कीर्तन, माणसाची कथा आणि माणसाचा गुण प्रभावीपणे समाज मान्यता कधी होतो, ज्यावेळेस त्या माणसाचा स्वभाव गोड असतो मायबाप. आणि ज्याचा स्वभाव गोड आहे, समाज त्याला डोक्यावर घेऊन नाचत असतो आणि त्याचं पादक्रमण चालू असतं. ही वारकरी संप्रदायाची आख्यायिका आहे. आमचे विशालदादा काळे असतील, युवा कीर्तनकार, युवा कथाकार, आमचे किशोर महाराज पाटील, अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. आमचे पवन सोपलकर गुरुजी आहेत. गावातील सर्व टाळकरी, शिबिरातून तयार झालेली ही टाळकरी मंडळी, म्हणजे काय असतं, गावात भरपूर टाळकरी असले की त्या गोष्टी उपयोगाला पडतात. मग काही जरी भजन असलं, एखादंच बंद पडत नाही, बारच बंद पडत नाही. कुणाची दिंडी काढायची असेल गणपतीची, देवीची, तरी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका तुम्ही, आता आपण आनंदित करायचं ते बरोबर एक नाही, तरी वारकरी मंडळी गावात असली की गाव वैभव संपन्न दिसतं. विघ्नहरी बाबा असतील, भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग, आबाल वृद्ध, साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे, कथा अतिशय गोड चालू आहे आणि सुंदर नियोजन, देखणं नियोजन या सर्व तुम्ही पसरणीकर ग्रामस्थ मायबाप मंडळीनं केलं, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. कैलासवासी असणारे आमचे स्वप्नील दादा त्र्यंबकराव नेमाने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिरंजीव प्रशांत दादा त्र्यंबकरावजी नेमाने बाबा यांनी माझं सौजन्य घेतलेलं आहे. आणि आजचं अन्नदान त्र्यंबक बाबा मधुकरराव नेमाने, यशवंतराव रामभाऊजी बाबा नेमाने यांचं आजचं अन्नदान आहे. दोन्ही अन्नदात्याला आणि ज्यांनी माझं सौजन्य घेतलं, खरं तर त्यांनी सौजन्य घेतलं नसतं तरी मी आलो असतो, त्याचा काही वेगळा भाग आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुडी आनंदे, सगळ्या ठिकाणी पैसा कामाचा नसतो, सगळ्या ठिकाणी व्यवहार करायचा नसतो. दादांनी सांगितलं फक्त तारीख लिहून घ्या. मी म्हणलं बा एवढीच खाली, ते म्हणले तीच घे आणि ये, बरोबर एक नाही. आणि एवढ्या व्यस्ततेत, कथेची व्यस्तता, कार्यक्रमाची व्यस्तता, पण खूप आनंद वाटतो. काय आनंदित राहणारी मंडळी भेटली जीवाभावाची की अंतकरण द्रवतं, अंतकरण भरून येतं, त्याला पाझर फुटतो. त्याचं कारण आहे माय बापू. आज आमच्याकडे पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, प्रत्येक गोष्टीची अनुकूलता आहे, पण आळंदीकर मंडळी भेटली की असं वाटतं ज्ञानोबाराचं दर्शन झालं. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुषा, तेवी सदाभ्यास निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर. या ज्ञानोबाराच्या ब्रिदावलीप्रमाणे अतिशय गोड अभंग मी तुमच्या पुढ्यात सादर केलेला आहे. अभंग जगद्गुरु विको कमी करायचा गुरुजी, विको गरज नाही, बेस या आवाजाला फक्त बस का आवाज आहे, थोडा बसलेला आहे कथेमुळे, थोडा विको कमी करा. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा स्पष्टोक्ती करतात, बाबा प्रत्येकाला जीवनामध्ये आधाराची गरज आहे. आधार नाही पाहिजे असा व्यक्ती नाही, मग तो परमार्थिक पथगामी असू द्या किंवा संसारिक पथगामी असू द्या. प्रत्येकाला शेतीचा व्यवहार असला, मालकाला गड्याच्या आधाराची गरज, गड्याला मालकाच्या पैशाची गरज. नाही तर गडी पाडव्याच्या अगोदरच म्हणतो करा आपला हिशोब, आपलं पटत नाही, बरोबर एक नाही, पटत नाही. प्रत्येकाला आधाराची गरज आहे. आमची लेकबाळ उपवर झाली, लग्न झालं, सून म्हणून एखाद्या घरी नांदायला आली, तिला सासूच्या वर्षभर 6 महिने का होईना पंकज बाबा आधाराची गरज असते. नंतर तीच सासू होते, त्या सासूची ती सासू होते, तो भाग वेगळा पाटील बाबा, बरोबर एक नाही. पण प्रत्येकाला आधाराची गरज आहे. आपण पण आनंदीत गेल्यानंतर बाबाच्या आधारानं, ढोकबाबाच्या बंगल्याच्या आधारानं कुठंतरी राहायचो, खायचो, मधुकरी मागायचो. प्रत्येकाला काय काळे बाबा आधाराची गरज आहे. मग पण तुकोबाराय म्हणतात, बाबा आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. किंवा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. आम्ही ज्याला वरले ना, आम्ही ज्याचा स्वीकार केलाय किंवा ज्यांनी आमचा स्वीकार केलाय, तुकोबाराणी देवाचा स्वीकार करावा हिच्यात नवल नाही. कीर्तनीत ऐका, तुकाराम महाराजांचा देवानी स्वीकार करावा, तुकोबाराणी देवाचा स्वीकार करावा याच्यात नवल नाही. देवानी तुकोबारायचा स्वीकार केलेला आहे हे महत्वाचं आहे. आणि मग तुकोबारायचा जर स्वीकार केला असेल, ते तुकोबाराय म्हणतात, बाबा आपण कोणाचं तरी दास झालं पाहिजे. आणि दास निस्त होण्यात पुरुषार्थ नाही. दास झालं
तर माणसाने अंतकरण साधन चतुष्टय संपन्नता, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, साधन चतुष्टय संपन्नता. शास्त्रकार सांगतात तस्मा शास्त्र प्रमाणंते, येत शास्त्र म्हणेल त्याची सांगावी. येरे राज्य ही तृण मानावे. या संत वचनोक्तीप्रमाणे बाबा काय माहितीये का, कायेनं म्हणजे या शरीरानं, वाचेनं म्हणजे या वाणीनं, मनानं म्हणजे अंतःकरणपूर्वक, तैसे अहम वाचा, तैसे अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीग मोहददिका गांग रिगाले जैसे. 18वा अध्याय काढा, 1200च्या नंतरच्या ओव्या. ज्ञानोबा राय म्हणतात तसं मी माझी आठवण किंवा हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. तैसा कर्तृत्वाचा मद कर्मफळाचा आस्वाद, या दोही ते नाम बंध कर्माचा की. माणसाने काय करावं काय करू नये. कायेनं म्हणजे या शरीरानं, वाचेनं म्हणजे या वाणीनं, मनानं म्हणजे अंतःकरणपूर्वक, आता काया म्हणजे शरीर. हे शरीर आपल्याला लाभलंय का आपण मिळवलंय? नरदेह दुर्लभ जाना किंवा नरदेह निदान लागले उत्तम सार उत्तम गती. तुम्ही या देहाने देव होऊ शकता, या देहाने तुम्ही देवापर्यंत जाऊ शकता. माणसं प्रयागराजला चाललेत की नाही का? प्रयागराज इथं आलं, कैसी आगळी दैवाची, गंगा वळली अमृताची, होका जप तप श्रोतयाची फळ आली. आपण तिथं जातो का प्रयागराज इथं येतं? पण असं मला वाटतं सध्या कुंभाचा पर्व चालू आहे, आमच्या प्रसरणी पण दे प्रयागराज सारखा संगम आमच्या भारती बाबाच्या दरबारात हे सगळ्यात मोठी आनंद आहे माय बापू. आणि जीवनात आनंद जर कुठं असेल, आरसीसीच्या घरात नाही, गरीबाच्या झोपडीत नाही, श्रीमंताच्या महलात नाही, आमदाराच्या निवासस्थानमध्ये नाही, मंत्र्याच्या कॅबिनेटमध्ये नाही. सगळ्यात जास्त आनंद सध्या महाराष्ट्रात कुठं असेल तो वारकरी संप्रदायाच्या छताखाली आहे. तितकी वारकरी संप्रदाय ताकद आहे. एवढं सोपं नाही वारकरी संप्रदाय. अरे अयम निजहा परो व्यक्ती गणना लघुचे तसाम उदारचरिता नांतु वसुधैव कुटुंबक. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. विष्णुमय जग ही संकल्पना वारकरी संप्रदायाची. आपण सगळे एक आहोत ही व्यापक दृढीभूत करणारी संकल्पना वारकरी संप्रदायाची. आणि वारकरी संप्रदायाची संकल्पना ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना कळतं वारकरी संप्रदायाची ताकद काय. आणि ताकदवान असणारा, बुद्धिवान असणारा, प्रज्ञाचक्षु असणारा, विद्वत रत्न जन्माला घालणारा हा वारकरी संप्रदाय. तात्विकांचे तर्कायनुनी घे. ज्ञानोबा राय म्हणतात अरे का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. मी थोडा ज्ञानेश्वरीचा उपासक आहे. उपासक म्हणजे तोडकी मोडकी ज्ञानेश्वरी वाचता लिहिता येते असं काय नाही, जास्त शिकलं म्हणजे ज्ञानेश्वरी येते. पण ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं पाहिजे बरं का. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवोनी झाले तया चाले शांतीचे पालव नव्हे. ज्ञानोबाराय मला का आवडतात? मी आनंदित राहिलो म्हणून? अजिबात नाही. माझ्यावर माऊलीची कृपा झाली? अजिबात नाही. मी कीर्तनकार कथाकार? अजिबात नाही हो. तारखी वाढल्या म्हणजे माऊलीची कृपा होते असे का पंकज बाबा? डायरी लाल काळी झाली आमची म्हणजे माऊलीची कृपा होते का? लोकांनी खूप स्टेटस ठेवले म्हणजे माऊलीची कृपा होते का? ज्ञानोबारायांनी दर्शन द्यावं. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी दर्शन द्यावं. बाबासारख्या महात्म्याने आपलं म्हणावं. सज्जने जैसा आपला मनितला ती खरी ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा आहे माझ्या बाबा. नाही तर येडे माणसं कपडे घातले, माळी घातल्या आणि कीर्तन सुरू केले की माऊलीची कृपा झाली. काय स्टेटसला माऊलीची कृपा, माऊलीचा फोटो टाका मग लिहा ना माऊली कृपा. स्वतःचेच फोटो टाकतात आणि माऊली कृपा. मला कधी कधी वाटतं ऐका, मागून मिळतो त्याला आशीर्वाद मिळतात. काय म्हणतात? मागून जो मिळतो त्याला आशीर्वाद म्हणतात आणि न मागता जी होते त्याला संतांची कृपा म्हणतात. माय बाप संत कृपेचे हे द्वीप करी साधका निष्पाप वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. या वचनोक्तीप्रमाणे ऐका. काया म्हणजे शरीर. ज्याला आता सगळं धडधाकट शरीर आहे. आता मला सगळं धडधाकट शरीर आहे. माझं 68-69 वजन आहे. मस्तपैकी तब्येत चांगली आहे. दम लागत नाही, धाप लागत नाही, मॉर्निंग वॉक करायची गरज नाही. पण जगात 2 वर्ग पाहायला मिळतात का नाही? सकाळी 6ला आपण कीर्तनावरनं घरी गेलो, रात्री प्रवास लांबचा असला, 2 व्यक्ती पाहायला मिळतात. एक पळणारे आणि एक शेताकडे पळणारे.
एक पळणारे विशाल दादा आणि एक शेताकडे पळणारे. त्या पळणाऱ्याला विचारलं ना, काकू इतक्या सकाळी सकाळी? पंकू महाराज तुम्हाला माहित नाही का, कोलेस्ट्रॉल वाढले, डॉक्टरनं पळायचं सांगितलं. म्हणलं हो, चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. आणि दुसऱ्या काकी भेटल्या, काकी कोणीकडं? बापा हरभर उधळं घेतलंय, ते घरधनी लय बोलायलाय म्हणून आता हरभर कापायला चालले. बोलतात ना, हरभर कापायला चालले, गहू उधळा घेतलाय, थोडं गावराणी तडका पाहिजे अधून मधून. विठ्ठल विठ्ठल बरोबर आहे. आणि त्या लोकांना पळावं लागतं, त्यांना काबाड कष्ट करावे लागतात, राब राब राबावं लागतं. आणि शेतकरी म्हणजे भारताचा आत्मा आहे बरं का. शेतकरी राजा म्हणजे भारताचा आत्मा आहे. तो पिकवतो, आपण खातो. त्याचा दर कमी भावाने विकला तरी तो कधी रागवत नाही, कधी रुसत नाही, कधी कोणाची निंदा नालस्ती करत नाही, टिंगल करत नाही. मग शेतकऱ्याला देव एखाद्या वेळेस असं काही देतो की मग बाकीचे सगळे जाम. असा शेतकरी राजा. चला कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, नाही तर कृतज्ञ उपकारू केला ना तरी चोरा हाती व्यवहारू दिला. आंधळ्या गरुडाचे पाका हाती ते कौन उपयोगा जाते. आंधळ्याने हाती दिवा घेऊन काय करावा. आंधळ्या माणसाकडे दिवा दिला म्हणजे दृष्टांत ज्ञान उभारायचं, कुणाला वेगळं वाटू देऊ नका. ऐका, हातात दिवा घेऊन काय करायचा. पण आजकालचे आंधळे पण लय भारी आहेत बरं का. एका आंधळ्याला टाकली 5 रुपये, पुढे गेलो, त्या आंधळा म्हणते 5 रुपये मी घेत नाही म्हणत. तुम्ही तर आंधळे, तुम्हाला कसं माहित 5 रुपये? नाही म्हणे, मी बदली आलो इथं आंधळा पिक्चर पाहायला गेला. बरोबर आहे नाही? करामती माणसं. पण ज्याला या नरदेहाचं ममत्व नाहीस केलं आणि ज्याला या नरदेहाचं ममत्व कळालं म्हणजे ज्याला आळंदी पंढरीची वारी माहिती. विश्व माऊली ज्ञानराजाची पालखी दिवे घाटात गेली ना, वडकी नाल्याला थांबते. प्रत्येकाचा अट्टहास असतो, माझी मानाची बैलजोडी पाहिजे, मला बैलजोडीचा मान मिळाला पाहिजे. पाटील नाही, मला मिळाला पाहिजे. बरोबर आहे. प्रत्येकाला वाटतं माऊलीच्या रथाला आपली बैलजोडी लागली पाहिजे. आणि आपल्या जीवनात आमच्या बैलाची, सर्जा राजाची जीवनाची ती कर्तव्यता भागली पाहिजे. ज्ञानोबारायच्या पालखी जोडीला लावण्यासाठी प्रत्येक जणाचं प्रारब्ध बलवत्तर नसतं माय बापू. ज्याचा ज्यावेळेस योग येईल त्यावेळेस पालखी त्या बैलजोडी पालखीला लागेल, त्या रथचक्राला लागेल. आणि मग एखादा अंध व्यक्ती असू द्या, अपंग व्यक्ती असू द्या, तो त्या दिवे घाटात येतो आणि झेंडेवाडीपाशी येऊन बसतो आणि त्या हॉटेलवाल्याला विचारतो, बाबा माऊलीचा पालखी सोहळा दिसतो का दूरवर? अहो बाबा तुम्हाला डोळ्यानं दिसत नाही, आणि पालखी सोहळा तुम्ही कसा पाहणार? अहो मला जरी या चर्मचक्षुने दिसत नसेल तरी मी अंतकरणाच्या चक्षुने ज्ञानोबाराला जाणू शकतो. पहा, तुमच्याच या विदर्भ प्रांतामध्ये ज्ञानेश कन्या संत गुलाब बाबा, ज्ञानोबारायच्या ज्या प्रतिमा आता महाराष्ट्रभर तुम्हाला पाहायला मिळतात. ज्ञानोबारायचे ते मानस कन्या होते. जेवढे चित्र पाहायला मिळतात ते तुमच्या विदर्भाचे उपकार आहेत की त्यांनी ज्ञानोबारायचे चित्र रेखाटलं नाही बाबा. विदर्भ प्रांत सामान्य समजू नका. जगातली पहिली माता रुक्मिणी आई साहेब कौंडण्यपूर याच विदर्भ प्रांताने दिली. आणि ज्यांच्यामुळे शेंडी, जानवं, कीर्तन, तुळशीच्या माळा, आपले धोतर, बुक्का, टिळा, बाळे, पातिव्रत्य श्रेष्ठ आहे ते छत्रपती शिवाजीराजे याच विदर्भातल्या माऊलीने दिले. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, मातृतीर्थ सिंदखेड राजा. सामान्य नाही विदर्भ प्रांत. जगाची पहिली माऊली याच विदर्भाला दिली. ज्याने विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. मग तो वारकरी म्हणतो, बाबा ज्याला हात नाहीत ना त्याला वारीत घुळघुळा वाजती टाळ, जन जना नाद रसाळ, टाळ वाजवण्याचा आनंद विचारा. ज्याला पाय नाहीत ना त्यांना गुरुवर्य भजन भीष्म बंडातात्या महाराज कराडकर तात्यांचा एका तालात ज्ञानोबा तुकारामचा ठेका विचारा. आणि त्या ठेक्यावर वारकरी कसे नाचतात बघा. नाचतात वारकरी. लोकदली नादी लागली समाधी, समाधी लागली पाहिजे. आणि मग ती समाधी त्या भजनानं लागते. काय भजनाचा आनंद माय बापू. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुडीची. अर्जुना विषय तरी कैचे, रोहिणीचे जळ जैसे, स्वप्नीचे न्याबासे भद्र जाती, परी मूर्ख सेविता न सरे, पयू पंक्तीचे किडे काय चिळसी घेती. ज्ञानोबाराच्या ओव्यात माय बापू हो. आणि ते ज्ञानोबार आहे. ते अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी कळिका, उजळलेली कृष्णे ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुख चिवरी, होऊ द्या जगात तिरे संस्कृतीचे गहने,
तोडोनिया मराठी शब्द सोपाने. महाराष्ट्रातले जेवढे साहित्यकार आहेत ना पंकज बाबा, जेवढे साहित्यकार आहेत ना, स फडणवीस, विवा शिरवाडकर, गदी मानगुळकर, कवी कुसुमाग्रज, वि स खांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, शिवाजी सामंत, आचार्य आत्रे, वपू काळे, पु ल देशपांडे, सगळे साहित्यकार मोजा. साहित्यकाराच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी. हा, ज्ञानेश्वरी सामान्य नाही. एका जणाला म्हणलं, कॉलेज कुमार होता, अरे पोरा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणे मामा मी वाचणार नाही. म्हणलं बावळटा तू पण वाचणार नाही. ज्ञानेश्वरी वाचली, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओळी. अनुभव घेतला पाहिजे ना. ती ज्ञानेश्वरी काय, तो गाथा काय, तुकोबारायचं मनोगत काय, ज्ञानोबारायचं मनोगत काय, या संतांनी आपल्यासाठी अट्टहास केला. आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका 7 समुद्रा पार फडकवली ऐका. आणि मग ज्याला पाय नाही त्याला पावली खेळण्याचं महत्व विचारा, त्याला चालण्याचं महत्व विचारा. हा झाला माझा दृष्टांत सिद्धांत ऐका. आता आपल्याकडं सगळं आहे तर आपण वर्षातून किद्दावारी करतो. एवढा प्रश्न आहे बाबडा माझा. वारकरी मी काय आपण किद्दावारी करतो, किद्दा लांब जाऊ शकतो, शेगावला किद्दा पाय जाऊ शकतो. अहो पारायण करायला इथं बसलो आपण या मंडपात. गजानन बाबांचं पारायण घ्या, ज्ञानोबारायचं घ्या, गाथ्याचं घ्या, कुठलंही पारायण घ्या. पहिला अध्याय ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो. चहाचं पान तेवढं. सकला अर्थमध्ये प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश. जेत वर्णोपनिर्दोष मिरवितसे स्मृती तेची अवयव. देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेवा अर्थ शोभा. हा 5 वेळा वाचल्यावर नाश्ता असेल तर पान आहे तुम्ही पारायण बंद करा. नाश्ता एक नाही पहा. पंकज महाराज तुमचं नियोजन नाश्ता असला सांगा ना ते पाहिजे ग्रंथ तुम्ही म्हणतात का नाही असं. ऐका नाश्त्यासाठी पारायण नाही. नीट ऐका. ज्याला व्हायचं असेल नराचं नारायण त्यांना करा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण. हा नर पण नारायण होऊ शकतो. ही ताकद ज्ञानराजाच्या ग्रंथात आहे. ही ताकद तुकोबारायच्या वचनात आहे. ही ताकद माझ्या संत गजानन बाबाच्या 52 मध्ये. जय जय सद्गुरु गजानना रक्षक तू श्री भक्तगणा सदेह परी तू विदेह तू निर्गुण तू अविनाशी तू. सगळं पाहून घ्या. ते मी का सांगतोय ज्याला सगळं आहे. अहो एका दाताला पंकज बाबा, एक दात किशोर दादा, विशाल बाबा, एका दाताचं रूट कॅनल करायचं असेल तर 5 ते 7 हजार रुपये खर्च लागतो. एक हाड फ्रॅक्चर झालं तर 50-50 हजारांना आवरत नाही कार्यक्रम दवाखान्याचा. बरोबर आहे. एखादा डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तो डॉक्टरला म्हणतो वाशिमला इकडं अकोला काय 1 नंबरची लेन्स टाका. भलेही माणसं 2 नंबरची कामं करतात पण 1 नंबरचं ऑपरेशन झालं म्हणतात. म्हणजे हे विनोदाने घ्या बरं का. डोळा लेन्स 40,000. मी काय या गोष्टी सांगतोय. देवानं कधी पाठवलं बिल? कधी तुम्हाला म्हणला पसंती कर 50 वर्ष झाले पाटील तुम्हाला चला 2-4 लाख रुपये बिल पाठवा? नाही. देवाला गरज नाही. देव म्हणतो अरे एक माणूस देवाकडे गेला आणि मृत्यू लोकात पाहायला लागला. म्हणजे माणसं खाली काय करायला अजून वर नाही आले. देव म्हणले बाबा वरी असला की माणूस शांत असतो, खाली गेला की माणसाचं पोट भरल्या जात नाही. ये पेट बडा बाका अजब झटका माये का. तसं पेट खाली. तो म्हणला मी पण खाली जाऊ का? देव म्हणले तुला येता येणार नाही. आत्ता गेलो ना आत्ता आलो म्हणे. तो तेव्हापासून आला द्वापार युगातून अजून वर गेला नाही गुरुजी. त्याचं पोटच भरत नाही. असा माणसाचा गजब कारभार आहे मायबाप. आणि मग काया म्हणजे शरीर. भगवंताने हे देह दिला तो निस्ता भोजनासाठी नाही किशोर बाबा. देवे दिला
दिला देह भजना गोमटा, भजनासाठी दिलाय बाबा. आपलं भजनावर नाही पण भोजनावर लक्ष आहे. बिटकास का नाही वाढलं रे मला, काकडी नाही वाढली. पंक्तीला होतं की आज बिटन काकडी. एक महात्मा म्हणे बीट नाही वाढलं मला, आणायलो मी. देव दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. अरे सुंदर नरदेह नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. दुर्लभ नरदेह दुर्लभ मनुष्य देह भगवंतांनी दिला. आपलं उत्तरदायित्व काय? अरे देवा, हे दयाघना जगाच्या मालका, हे ज्ञानराजा, हे पंढरीश पांडुरंग परमात्म्या, सुंदर नरदेह दिलास. जेने हा जीव दिला दान, दयाची करीन जगजीवन नारायण, काही न भूल दयाचे. हा जीव दिला दान, दयाची करीन किशोर बाबा, अचूक प्रमाण. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे ऐका यश. श्री औदार्य ज्ञान ऐश्वर्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य वस्तीयेत, मनोनी तो भगवंत. ऐका, हे 6 गुण देवाकडे आहेत. कोणते? ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वस्तीजेथ, मनोनी तो भगवंत. आणि मग त्याचं गुण मी गाईल. तुकोबाराय म्हणतात, गुण गाईना आवडी, याची माझी सर्व जोडी. कोणते गुण? हेच. देवाचं गुणनुवाद करेल, पण देवानी भजनासाठी देह दिला, भोजनासाठी नाही. देवानं वारी करण्यासाठी देह दिला, घरी बसण्यासाठी नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करोनी सोडावे. विहिरीतलं पाणी जास्त दिवस राहिलं तर त्याला फेदरी येते, काळवंट. का वड्याचं पाणी जास्त दिवस जागावर राहिलं फेदरी येते? पाणी वाहत पाहिजे का थांबून पाहिजे? आमच्या इकडे वाहत नाही बा, थांबलं तर काहीच होत नाही तुमचं. कारण की का ते आता शेवटी हे विदर्भ आणि ते मराठवाडा, बरोबर आहे की नाही? आपला प्रांत जरी मराठवाडा विदर्भ असला, आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत, हे विनोदाने घ्या. पण तिकडं पण खळखळ पाणी असलं ना, त्यामध्ये एखादा हिंस पशु येतो, पाणी पितो, एखादा घाण करून जातो, एखादा धुणं धुतो, कोणी स्नान करतं, एखादा साधू येतो. सगळ्या गोष्टी अनुकूल प्रतिकूलतेनुसार होत असतात. पण माणसाचं जीवन हे सगळ्यांना सर्वसमावेशक असलं पाहिजे. आणि संसारात सुद्धा आणि परमार्थात सुद्धा माणसानं अंपायरची भूमिका निभावली पाहिजे. अंपायरची भूमिका, संघ कुठला असू द्या, भारताचा असू द्या नाही तर पाकिस्तानचा, योग्य निर्णय अंपायरची भूमिका. तो अंपायर म्हणतो का नाही, भारत माझा देश आहे म्हणून मी पाकिस्तानच्या विरोधात निर्णय देणार. अंपायर म्हणजे त्याच्यावर देवासारखा त्या कॅप्टन्सीचा विश्वास असतो. अंपायरला जातीभेद करता येत नाही, वर्णभेद करता येत नाही, देश काल मर्यादा भेद करता येत नाही. त्याला सरळ सांगावं लागतं, नाही, आऊट म्हणजे आऊट. बाकीच्या घटना विपरीत घडतात, तो भाग निराळा. क्रिकेट माझा विषय नाही कीर्तनाचा, फक्त उदाहरण म्हणून घ्या, दाखला. ऐका. आणि मग देवानी सगळं दान दिलंय. मग ज्यांनी दान दिलंय त्याच्या सोबत राहणं, त्याच्या पश्चात त्याचं गुणानुवाद गाणं, त्याची वारी करणं, त्याचं पारायण करणं, हे करणं योग्य आहे का नुसता संसार करणं? लेकर बाळ पप्प्या कुठे, पप्प्याची माय कुठे? हे बरोबर आहे का? नाही ना. ऐका, माणसाच्या प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतात पंकज बाबा.
देवाला जर विचारलं तुम्हाला काय आवडतं, देव साक्षेपी सांगतात की बाबा तेही प्राणापरोती आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसिते. थोडा या मॉनिटरला नाही का गेन द्या, गेन द्या नॉर्मल माझ्या आवाजाला गेन. तेही प्राणापरोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसिते. तो करीते तुली पूजा, तो जल्पी तो जपू माझा, तो निजे तो कपी ध्वजा समाधी माझी. ही झाली देवाची आवड बरं का. संतांना विचारलं, ज्ञानोबाराय म्हणतात माझी पण आवडी आहे. काय? माझी जीवीची आवडी पंढरपुरात. तुकोबाराला विचारलं, तुकाराम महाराज तुम्हाला काय आवडतं? तुकोबाराय म्हणले मला हेच आवडतं, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. का पंढरपूर आवडतं? ऐका, कीर्तना सांगणार आहे मी. पंढरपूर का आवडतो? तेची तीर्थ, तेची क्षेत्र, जगी तेची पवित्र. तेची तीर्थ, तेची क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. ही ज्ञानेश्वरी बरं का, ऐकली पाहिजे. आणि मग आजही तुम्ही त्या पंढरपुरात जा. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर ऐसे संतजन, ऐसे हरिदास. असं कुठं पाहायला मिळतं का? बाकीच्या ठिकाणी आपण गेलो किती विपरीत घटना घडतात, पण पंढरपुरात घडतात का? नाही. त्याचं कारण आहे शिस्तीचा भंग करणारा संप्रदाय नाही. एक जण मला भेटला आणि तुमच्या वारीत म्हणले चोर शिरले, वारकरी काय चोर आहेत का? म्हणलं नाही, तुझ्यासारखे चोर वारीत शिरले, वारकरी चोर नाहीत. बरोबर एक नाही? माणसं काही टिंगलटवाळी निंदा नालस्ती करतात, छलकपट कारस्थान काहीतरी करायचं आणि अपवाद वगळायचा आणि काहीतरी चर्चा करायची. कशासाठी? 2025 मधला पंकज बाबा सगळ्यात मोठा आजार कोणता आहे? कॅन्सर? अजिबात नाही. कॅन्सर बरा होऊ शकतो, पण माणसांच्या मनाचा आजार फार वेगळा आहे. मायबाप मुलांना शांत करावं द्या. ए पोरिओ, हा ऐका, झाले शांत झाले, इकडे लक्ष द्या. काय नसते शाळेत असा धिंगाणा होत असते, गुरुजीनं म्हणायचं काय रे बरोबर शांत. हा विठ्ठला विठ्ठला. 2025 मधला सगळ्यात खतरनाक आजार कोणता असेल? एखाद्या गरीबाच्या लेकराचं जर चांगलं झालं ना, आपल्या श्रीमंताच्या डोळ्यानं ते बरं दिसत नाही. हा सगळ्यात मोठा आजार आहे. माणसांना बरं दिसत नाही, त्याचं कारण आहे माय बापू हो, त्यांना वाटतं आमच्यापेक्षा हा पुढे चालला, हा प्रगती पथावर आहे. माणसाला गती प्रगती कधी सहन होणार? कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती. कुत्र पहा ना, गाडी पुढे चालली की ते गाडीच्या पुढे असते. काही काही कुत्रे तर असे असतात गाडीच्या खाली असतात, मला गाडी म्याच आणली, आपल्याशिवाय गाडी कोण नेणार आहे मळ्यात? मी हे कुत्र्याला असं वाटतं. आणि बैलाचे कष्ट फुकट का मग? ह्या गोष्टी असतात. ऐका, महत्वाचा मुद्दा, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, संसार. आवड ही ज्ञानोबारायची, आवड ही तुकोबारायची. पंढरपूरच का? सोलापूर, कोल्हापूर, चीन, जपान, वुहान, थायलंड, न्यूझीलंड, हाँगकाँग, अमेरिका, दुबई, शहागंज, काय काय दुसरं काहीच नाही, फक्त पंढरपूर. मायबाप हो, महाराष्ट्र एवढा गोड प्रांत आहे, एवढा गोड राज्य आहे, एवढं गोड राज्य आहे, देवाला सुद्धा, बायकोला देवाला, देवाच्या बायकोला, देवाच्या भक्तांना महाराष्ट्रात येण्याचा मोह आवरता नाही आला. एवढं महाराष्ट्राचं मोठं भाग्य आहे. पहा ना तुम्ही, सगळ्यात जास्त संत महाराष्ट्र प्रांत, महाराष्ट्र राज्य. आणि मग त्या पंढरपूरला आजही तुम्ही जा. पंढरपूरची प्रदक्षिणा केली का नाही? कधी केली का प्रदक्षिणा? करायची का कीर्तन? करायची कीर्तन करायची बाबा. ऐका, त्या चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं, लोहदंड तीर्थाचं दर्शन घ्यायचं, पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं विशाल दादा, आणि बाहेर यायचं. गुरुनाम गुरु ज्ञानमूर्ती धोंडा महाराज देगलूरकर बाबा, पहिल्या टप्प्याला त्यांचं दर्शन घ्यायचं. पुंडलिकरायाच्या पाठीमागे बरोबर दोघही नवरा बायको. असा सोहळा झाला होता 1992 साली. दोघही नवरा बायको एका सरणावर गेले. ते पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा रडला होता. हा, हे सांगितलं पाहिजे कीर्तनात बरं का. जे माहिती आहे ना ते सांगितलं पाहिजे. ऐका. आणि मग थोडं समोर गेलं की वैराग्यस्य परममूर्ती. वारकरी संप्रदायामध्ये वैराग्य काय असतं बुवा? ज्ञानोबारायची मेघ बुवा, हे शब्द ज्यांच्या डोळ्यातून अशा म्हणजे प्रवाहाच्या धारा व्हायच्या, ते वैराग्यस्य परममूर्ती गुरु विठ्ठल बाबा गुले.
गुरुवारी बाबांचं दर्शन घ्यायचं. आपण गेलो होतो टेम्पोमध्ये शेवटी अंतिम विधीला सोहळ्याला बाबांच्या 2010 साली 9-10 साली. आणि मग थोडं वरी गेलं की नंदीचं आणि भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर जायचं. थोडं समोर गेलं गंगू काका शिरवळकर भजन तपस्वी काकांचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर गेलं काळ्या पाषाणात विप्रदत्ताची मूर्ती आहे, त्या दत्त घाटावर विप्रदत्ताचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर गेलं नागपूरकर मठ आहे बरं का, 2 मठ आहेत. एक बाबाचा नागपूरकर आणि या कालिंका चौकातला नागपूरकर रामकृष्ण नागपूरकर मठ. त्या मठाचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर गेलं त्या बाजूला बल्लूबाबाचा पण मठ आहे. आपल्या बल्लूबाबा आपले छिंदवाड्याचे बलराम महाराज वासाडे त्यांचा सुद्धा मठ आहे तिथं. थोडं चौकात गेलं कालिंका मातेचं दर्शन घ्यायचं. इकडं नामदेवरायाच्या कळसाचं दर्शन घ्यायचं, नामदास महाराजाच्या मठाचं. थोडं समोर गेलं की डाव्या बाजूला भजन तपस्वी मराठवाड्याचं वैभव बंकट स्वामी महाराज स्वामींचं दर्शन घ्यायचं. जगद्गुरु तुकोबारायचं घ्यायचं. थोडं समोर जायचं. ज्या संस्थेची परंपरा आहे, काय परंपरा आहे, 104 ते 5 वर्षापासून विद्यार्थ्याला 1ही रुपया मोबदला फी नाही आणि शिक्षकाला 1ही रुपया संस्थेचा पगार नाही, तरी ती संस्था 105 वर्ष टिकते. त्याचा आदर्श म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी. संस्थेचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं वेदांत केशरी रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजीचं दर्शन घ्यायचं. संत सेना महाराजांचं घ्यायचं. डाव्या बाजूला धर्मवीर राजे तुम हो सांझे, कवी कलश म्हणायचे, राजे तुम हो सांझे क्या खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज दखत तेजत औरंग. हा दरारा ज्याचा होता. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. त्या शंभू राजा रामदैव श्री क्षेत्र पंढरपूर निवासी त्या महादेवाचं दर्शन घ्यायचं. चौकात यायचं. 2 मारुती आहेत पंढरपुरात, एक तांबड्या आणि एक काळा. त्या काळ्या मारुतीचं दर्शन घ्यायचं. थोडं चौकात यायचं. चौफळ्यावर विदर्भाची धाकटी पंढरी, ज्या संस्थांचा देशाने आदर्श घ्यावा. शांतता काय असते, स्वच्छता काय असते, शिस्त काय असते, त्या सद्गुरू गजानन महाराजांच्या कळसाचं दर्शन घ्यायचं. उजव्या बाजूला तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा, त्या पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घ्यायचं. चौफाळ्यावरल्या गणपतीचं आणि कृष्णाचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर जायचं. संत निवृत्तीनाथ दादांचं दर्शन घ्यायचं. गोरोबा काकाचं दर्शन घ्यायचं. चौकात जायचं. विश्वमाऊली ज्ञानोबारायचं दर्शन घ्यायचं. संत भगवान बाबांचं घ्यायचं. बाहेर यायचं. नाथ बाबांचं घ्यायचं. थोडं समोर जायचं. ज्यांचं अन्न खाऊन महाराष्ट्र घडला त्या नागपूरकर मठातल्या गुरुवर्य बोधे बाबांचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर जायचं. गुरुवर्य दाताळकर भाऊंचं दर्शन घ्यायचं. संत मुक्ताबाईंचं दर्शन घ्यायचं. तांबड्या मारुतीचं दर्शन घ्यायचं. उद्धव घाटाचं घ्यायचं. कबीर मठाचं घ्यायचं. उद्धव घाटाचं घ्यायचं. कबीर मठाचं घ्यायचं. त्या उद्धव घाटावरून खाली उतरले मराठवाड्याचे थोर विभूती महात्मे मोठे मालक गुरुवर्य मारोतराव बाबा दस्तापूरकर त्यांचं दर्शन घ्यायचं. चंद्रभागेच्या पाण्यात यायचं. चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं आणि ते सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि झाली पंढरपूरची दक्षिणा. संपली. आता किती मठ सांगितली मी तुम्हाला, सांगितले का नाही सगळे? तेवढ्या पंक्ती खायचं बा मी चातुर्मासात. एक न एक हिच्यात जर 1 पॉइंट जरी चुकला तर पहा आपली शर्यत किशोर दादा बरोबर. आता हे सगळी मंडळी चातुर्मास करणारी त्यांच्या डोळ्यासमोर बरोबर ते मठ आले. अरे इथे हा मठ आहे बरं का, बरोबर आले. इकडे स्वामी आहेत, बाजूला जोग बाबा आहे, इकडे तुकोबार आहेत, इकडे संभाजीराजे आहेत. पंढरपूर डोळ्यासमोर आलं की नाही वारकरी बाबा? आलं. त्याचं कारण आहे कीर्तनाचा दर्जा, कीर्तनाचं वातावरण महाराष्ट्रभर असंच पाहिजे. याचा धरीना अभिमान करीना पुले जतन सयत प्रमाण कृते लोकस्तज्ञानुवर्तते एथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ आगा स्वधर्म आपुला जरी का कठीण झाला परी अनुष्ठीला तोच भला देख. अभिमान वाटला पाहिजे. मी कीर्तनकार आहे ना, मी माझ्या संप्रदायाचा गवगवा मिरवला पाहिजे. वारकरी संप्रदाय वाढवता नाही आला तर वाढू नका, पण किमान कमान कमी होईल असं काय करू नका. बरोबर आहे की नाही? हा वारकरी संप्रदाय. थोरा मोठ्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. आणि मग सगळी आवड
तुकोबाराला ते पंढरपूर आवडतं, ज्ञानोबाराला पंढरपूरला जायला आवडतं. बहु आवडसी जीवापासून या, का नडिया विठोबा का नडिया, बहु आवडसी जीवापासून या. आणि मग तुझी आन वाहिन गा देवराया, किंवा देह जावा त्वारा हो, पांडुरंगी दृढ भाव, चरण सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. ही झाली नामदेवरायची, ज्ञानोबारायची, जगद्गुरु तुकाराम महाराजांची आवड. आता मग तुमची माझी आवड. तुम्हाला मला काय आवडतं सांगू कीर्तना. एक माझा मित्र होता गुरुजी, माझं त्यावेळेस झालं नव्हतं 2015-16 साली. तो म्हणला माझी बायको पंकजराव इतकं प्रेम करते माझ्यावर. म्हणलं शब्दात सांग ना. शब्दच नाहीत म्हणला. शब्दच नाहीत. अरे म्हणलं माझं राहिलंय बाबा, मी लग्न करू का नको खरं सांग. तो म्हणला खरं सांग का, माझी बायको एवढी प्रेम करते. आता मी नवीन. म्हणलं सांगा ना किती करते. मी जर थंडीच्या दिवसात भांडे घासायला किचनमध्ये गेलो तर माझी बायको मला थंड्या पाण्यानं भांडे घासू देत नाही, गरम पाणी करून देते. गुरुजी याला प्रेम म्हणायचं का हलकटपणा म्हणायचं? इतकं प्रेम असतंय. आणि तुम्हाला पुढचं कीर्तनात आपलं काही नाही कळालं तर एक वाक्य लक्षात ठेवा. माणसानं कोणाच्या भांडणात पडा, भावकीच्या गावकीच्या, भावाभावाच्या, बहीण भावाच्या, नात्या गोत्यात पडा, पण नवरा बायकोच्या भांडणात शहाण्यानं पडायचं. नवरा बायको चांगले भांडण होत असतात. मी राहणार नाही, कोण ठेवणार आहे, मी परत येणार नाही, अजिबात येऊ नको, माझ्या बापाला सांगायचं नाही, येणार नाही, माझ्या भावाला बोलवायचं नाही, फोन लावणार नाही, फोन वापरणार नाही, चल बस गाडीवर, मी बॅग भरायले आत्ता भर, तिकीट काढून देतो, बघा बरं मी परत येणार नाही, विचार करा. हो 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 विचार केला, चल बस गाडीवर स्टेशनला. असे भांडण होतात गुरुजी नवरा बायकोचे. माझी बायको पण नवीन नवीन म्हणायची, अहो मला नाही का, मला असं वाटतं हे घ्यावं ते करावं. म्हणलं महाराजींबाई तुम्ही घरातच स्वयंपाक करावा, लेकरं बाळा सांभाळावे, बाकीचं महाराष्ट्र फिरायला मी मोकळा आहे ना. लोक म्हणतात बामणासारखे दिसता, काय खाता. म्हणलं काय ना 12 महिने फक्त लोकांच्या घरचं. बरोबर एक नाही. आणि गेले स्टेशनला भांडणं, लोक जमा झाले होते, टीसी वगैरे, काय चाललंय काय चाललंय, कशामुळे भांडणं. ताई तुम्हाला मालकाचा त्रास आहे का. आता लाडक्या बहिणी आहेत ना ते त्या दिवशी नाही का, अहो पंकज बाबा मी त्या चिपळूणला गेलो गुहागरला, किशोर दादा, देवेंद्रजीचा फोटो, एकनाथ भाईचा फोटो, अजितदादाचा फोटो आणि आरती चालली. म्हणलं हे जिथे येत नाही म्हणली, माझे लाडके भाऊ आहेत, मी रोज पूजा करत असते. 7:30 एका टप्प्यात, परत 1:30, परत 1:30, आणि आता चालूच राहणार आहेत म्हणले. म्हणलं आनंदाची गोष्ट. कोणत्या लेकी बाळीचं भला असा, बरोबर एक नाही. कोणत्या लेखबाळ आपली नव्हती बाबा, लेखबाळ आपली आहे. आणि मग चांगले भांडणे लोक एकत्र झाले. ताई तुम्हाला काय बोलला का म्हणले हा मालक. ते म्हणले नाही नाही माझे मालक आहेत बरं का, काय बोलू नका, आमचं असं असतंय म्हणे अधूनमधून भांडण. आणि मग बरं म्हणले तिकीट, तर हो बाहेर. ती बसली, ट्रेनचा सायरन वाजला, ती बसली आणि हा निघला. याचे पाय कुठं पडायला घराकडं. बायको चालली ना, भांडणं झाले. याला वाटलं वा वैशेच्या शेवटी चालला हळूहळू. ऐकलं का, यानं लगेच मागं फिरलं. हा बोल बोल. चालले म्हणजे कायमची नाही चालले. चालले म्हणजे कायमची जाईना. हा फक्त ऐका. काय काय बोल, त्याचं वजन बोल, शेवटचं काय बोलायचं तर बोल. मी राहील ना राहील, ऐकायला तुझं. लगेच अंगात आणते ती माणूस. मी राहील ना राहील, तू ऐकायचं शेवटचं बोल. शेवटचं नाही म्हणे, तुम्ही असं करत जाऊ नका, ऐका म्हणे. दूधवाल्याकडून दूध घेऊ, बोला ना, दूधवाल्याकडून दूध घेऊ नका, धोबीदादाकडे कपडे टाकू नका, कोणाच्या घरचा आगर बगर खाऊ नका, मी गेले तशीच येते. एखाद्या बायकोला जर नवऱ्याची एवढी काळजी असली तर ती माहेरी जातच नाही. असे भांडणे काय होत नसतात का. बसली गाडीवर, आली घरी, मिटले भांडणे. मी नाही सांगतो, हे ज्ञानोबाराय सांगतात. आवाटली असता बुद्धी, विषय सुखचे परमावधी, जीव तैसा उपाधी. आणि उपाधी या शब्दाची उपलक्षणा करा, नाम संसार. आणि याचं उत्तर ज्ञानोबाराय म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कौनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंतरोणी इंगळाच्या एकोवी, दुजे जव जव घडे तव तो संसार वय जोडे दोन, तैशी श्लोक द्राक्षलता मांडव झाली असे गीता. संसार पत शांता. शांता म्हणजे दादा दमून दमून दमलेला जीव. दिवसभर हरभरा गोळा करायचं, आंब्याच्या सावलीखाली पाणी प्यायला गेलं की मटकन झोपायचं, त्याला म्हणतात दमलेला जीव. हा
असे माणसं जिथं त्रस्त असतात त्या संसारानं कोणाचं चांगलं केलं, कोणाचं एक उदाहरण सांगा केलं का चांगलं? थोडं धाडसाने बोलू का एक वाक्य दादा? तुम्ही 100 एकर जमीन कमवा गड्या पसरणी कर. किती एकर पाटील साहेब? 100 एकर. 50 एकराचा वाटा टाकणारा भाऊ आपल्या शेजारीच असतो. कारंजाला 50 प्लॉट घ्या, भाऊ म्हणतो ते मला काय माहित नाही, एकत्रित आहेत 25 मै मला दे. कोणाचा असू द्या, मी असू द्या तुम्ही असू द्या, त्याचं काय महाराज चुकणार आहे का? कोणी चुकत नसते. देव नाही चुकला वाट्याला तर रामासारखा देव, कृष्णासारखा देव. आपलं काय, कहा मेरा राजा दरियान, कहा दरिया में. एक माणूस गेला मुंबईला फिरायला, म्हणे मला एलिफंटा पाहायचा आहे, मला वानखेडे स्टेडियम. पंकज बाबाचे उपकार आहेत, त्यांनी मुंबई दाखवली आम्हाला पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग मी खूपदा गेलो, पण पहिल्यांदा पंकज महाराजाच्या खूप ओळखी तिकडं जी टॉकीला याला पावल्या खेळायला नंबर 1 महाराष्ट्रात. ते मराठी पाऊलं पडते पुढे. काय ते दिवस होते बाबा, काय बाबा आनंद होता, अंगावर काटे येतात. आणि मग तो एलिफंटा पाहायचा, वानखेडे पाहायचा, जीवदानी माता पाहायची, महालक्ष्मी पाहायची, वानखेडे स्टेडियम पाहायचं, नरिमन पॉईंट पाहायचं, मंत्रालय पाहायचं, प्रतीक्षानगर पाहायचं, सगळी मुंबई फिरून यायची, जीव चौपाटी पाहायची, पाणीपुरी खायची, टरबुजाचं ज्यूस प्यायचं, सगळं झालं. मला गुरुजी सगळे येते. म्हणजे कसं आलंच पाहिजे. उगं कसं आहे, कीर्तन करायचं म्हणल्यानंतर ज्ञान आलं पाहिजे, दान आलं पाहिजे. नाही तर लोक कीर्तनकार जरा जास्तच ओव्या सांगू लागला, म्हणजे अधूनमधून पाहिजे जरा, आहे का नाही, अधूनमधून. आणि मग त्याच्या खिशात होती खसखसची पुडी काळे बाबा, विशाल बाबा, ती पडली समुद्रात. पाटील बाबा कुठं पडली बाबा? समुद्रात. ते मला नाव थांबवा. त्याला वाटलं काय झालं, अपघात घडला. अरे म्हणले मी माझ्या घरच्या कारंजा लाडून किराणा दुकानातून खसखसची पुडी आणली होती, मला खसखस खाऊ वाटते, आणि ती पडली म्हणले समुद्रात, मला पाहून द्या माझी पुडी. ते म्हणले अरे तू का येडा गेडा झाला का काय? कहा मेरा राजा दरिया, कहा तेरी दरिया में खसखस. तेव्हापासून मन पडलं. शेवटी हा संसार आहे, आव्हाटली असता बुद्धी. कितीतरी उदाहरणं देण्यासारखे, पण हा संसार माणसाला गात्र करतो, माणसाला लांबून चालन सगळ्या गोष्टी संपवतो. आणि असा संसार तुकोबाराला जर विचारू नका, हो तुकोबारा तुम्ही सगळ्यांना म्हणता दास व्हा, आणि मग तुम्ही काहून नाही झाले? तुकोबारा म्हणतात गाथ्याच्या पहिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात, तुका म्हणे आम्हा कळले त्यांचे जे जे कर्म धर्म नाशिवंत. वर्म कळालं पाहिजे. सुनबाईला सासूचं वर्म कळालं पाहिजे, पोराला बापाचं वर्म कळालं पाहिजे, भावाला भावाचं वर्म कळालं पाहिजे, वर्म कळालं पाहिजे. आणि मग प्रपंचात सगळेच वाटेकरी होतात. पण तुम्ही जर 100-108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले तर तुम्हाला 54 पारायण कोणी मागतं का? बोला ना. तुम्ही 100 सप्ते ऐकले, कोणी म्हणतं का बाबा तुम्ही मानवऱ्यापर्यंत, दारव्यापर्यंत, पोहरादेवीपर्यंत, इकडे यवतमाळनेरपर्यंत, इकडे पार अकोल्यापर्यंत, मूर्तिजापूरच्या पार तिकडे खामगावपर्यंत, खानदेशापर्यंत तुम्ही खूप पारायण, खूप सप्ते केले, अर्ध्या सप्त्याचं पुण्य द्या बरं आम्हाला. कोणी मागतं का तुम्हाला? आणि 100 एकर कमावर काय रंजाला मागतं का? सोडतं. मोडेन पण वाकणार नाही, भाऊशी वाकडं नदीवर लाकडं. हात करा पण आमचा कुठं. पट्ट्याचं एकर गेलं तरी चालतंय, पण जोकर जाता कामा नये. शेत जाऊ देईल पट्ट्या, पण धुरा जाता कामा नये. लय खतरा असतंय ते वाक्य. बरोबर एक नाही असे माणसं. पण मी विनोदानेच घ्या, हा संसार आहे. आणि मग हा संसार जर प्रत्येकाला आवडत असेल तर हा संसार गलित गात्र करतो. तुकोबाराय म्हणतात मला वर्म कळालं. वर्म कसं कळालं? तुका म्हणे आम्हा कळले त्यांचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. एखादी सुगरण माता माऊली असू द्या, सुगरण आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे पाहिजे बरं का. एका माऊलीनं मला मुंबईला कार्यक्रमाला गेलो विना पहाऱ्याला, त्या नेरुळला. ते म्हणे वागा तू परभणीचा दिसायला. म्हणलं हो ना मा, मी हिंगोली परभणीचा आहे, जेवणासाठी या म्हणे सगळे पहारे करी. गेलो 6 जण घेऊन गुरुजी. तिनं मस्त स्वयंपाक केला होता, श्री बालाजीचा बेत. एक माझा मित्र होता, म्हणे दादा गुलाबजामू किती वाढू? ते म्हणे तुमचा आकार पहा, मी सगळेच खाऊ शकतो. तुमचा आकार पहा म्हणा, विचार दादा सगळेच खाऊ शकतो. आणि एक तर बहादर असा होता, त्या माऊलीचं मनगटापासून हे सगळा पंजा दुखत होता, कणिक तिंबू तिंबू. ती माऊली शेवटी का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकलिनाचे विचारे, कुलवान शिलवान जातीवंत माऊली खाऊ घालणारी होती. म्हणली दादा, म्हणलं काय आई साहेब
तुम्ही पहारेकरी आहेत, लहान जीवानं दिसता पण तुमचा आहार जरा बराच जास्त दिसायला. मला आई बोला ना, काय नाही म्हणे, तुम्ही जेवण चालू ठेवा, मी गिरणीतून पीठ घेऊन येते. विठ्ठला विठ्ठला सुगरण एका माऊलीनं मला आमटी दिली. म्हणे भाऊ किती? मला आमटी पिऊन वाचलो तर 2. आता आमटी तिखटच तेवढी होती गुडची, वाचणं शक्यच नव्हतं. जुन्या माता माऊल्या कोंड्याचा मांडा करायच्या. आताच्या मावशीला फोन लावण्याच्या इडलीची फोडणी कशी द्यायची, कढीपत्ता करपला ना तिकडं. कोंड्याचा मांडा. कारण की का, सुगरण आणि उदारे, रसज्ञानी जेवणारे दोघे. त्या पुण्यात आमची दिंडी असते, मग लोक म्हणतात 20 वारकरी लेके आओ भोजन ग्रहण करने के लिए. मी 1 जण पाठवला. तेवढी आपको 20 बोला था ना, 1 जण क्यों भेजा? म्हणलं काळजी करू नको, 20 जणाचा एकटा खाते. खाणारे लय येत नो. शेकपाळ असते ना, ललाट का ललाटीचे लिहिले, सटवीचे रातीये कपाळ. कपाळ जेवढं कडक आहे तेवढं पोट कडक होस तर पट्या खाते म्हणून. लय माणसं तर आपल्याकडे खाणारे. मला जर असं कंटाळा लावून खाण्याचा मी म्हणत असतो, मी नाही, बाबा खात नाहीत, यांना खाऊ घाला. आणि मग अशी माणसं चला विनोदाने घ्या. सुगरण आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, दोघे मिळतू एकांतरे हात जैसा. एखाद्या सुगरण मावला माता माऊलीने सुंदर स्वयंपाक करू द्या. चैत्र वैशाखाचे दिवस 2-2 कथा, 2-2 कीर्तन, आमरस खाण्याची आवड. आणि कारंजाला बाबा तुमची कथा असेल, तुम्ही अकोल्यापर्यंत गेले, ती माऊली एक बाळ जर तुमच्या गावची असेल, पंकदादा कधी जर या गरीब बहिणीच्या गावात आले तर नक्की जेवणासाठी या. बरं ताई येणार. गरीब श्रीमंत काय असतं का, गावची लेक म्हणजे माता माऊली सारखी असते. आणि नेमकं तिची सुनबाई म्हणते बाबा, बाबाचं चालू असतं अहम वैश्वानर भूत्वा ओम सहना भवतु सौण भोक्तु सविरम करवावे तेजस्वी नावदित वस्तु महाविदुषावे वदनी कवळ घेता. तितक्या सुनबाई येतात. थांबा 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 बाबा, सगळा पदार्थ म्हणलं सासूबाईनं केला, पण रस नेमका मी केला आणि रसात काहीतरी विषारी किडूक पडलं. किती खाणारा असला म्हणजे विशाल बाबा खाईल ते. किती खाणारा असला म्हणजे खाईल. बोला बोला बोला, खाईल का? माऊली चोवी ऐका. विषयी रांधिली रससोय, विषयी रांधिली रससोय, तै जेवणाऱ्यासी ठाऊके होय, मग तो ताटची सांडोली जाय जियापरी. एखाद्याला जेवणातलं जर कळलं की याच्यात विषय, खाणारा काय म्हणाल, मग पोट भरलं बरं, मी जेवत नसतो. किती खाणारा असू द्या, किती खाणारा पट्टीचा असला तरी म्हणतोय नाही खाणं, बाहेरचं खाणं सोडून. बायकोले रागवायले बाहेरचं, भगवतीला तर कधी जात नाही. बाहेरचं खाणं सोडलं अजिबात नाही. मी काय या गोष्टी सांगतोय, शेवटी विषयातलं वर्म कळालं की संतांनी संसाराचा त्याग केला. तुकोबाराय आम्हाला वर्म कळालं म्हणून आम्ही संसाराचा त्याग केला. फलकट तो संसार येत सार भगवंत, आणि भगवंत जर सार असेल तर आम्हाला त्यांचं दास व्हायला आवडेल. अभंगाचं पहिलं चरण
त्याच्यामुळं सप्ताह त्यांनी सांगितलं, किशोर भाऊला विचारलं किती वर्ष झाले, म्हणले खूप वर्ष झाले, कळत पण नाही. तेव्हापासून येतात इथं विशाल महाराज, पवन महाराज. कारण काय वारकरी ही आळंदीकर मंडळी आहे ना, तुम्हाला सांगतो आळंदीचा कारखाना म्हणजे वेगळाच आहे. आळंदीचा कारखाना म्हणजे विद्यापीठच वेगळे आहे. आणि आळंदीला जाणारे विद्यार्थी काही मिरिटचे नसतात बरं, टॉपर, MPSC UPSC, आणि मावशीच्या घरी राहणारे, आत्याच्या घरी राहणारे, संतीनं ठेवणारे, हरभऱ्याला घाटीनं ठेवणारे. सगळा कार्यक्रम कुठं? श्री क्षेत्र आळंदी, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. पण ऐका, गारगोटी म्हणून आळंदीत जातात आणि ज्ञानोबाराचा कृपा कटाक्ष झाला की ते हिरे म्हणून चमकतात आणि भारत त्यांच्या पायावर सलाम करतो. नाही तर मी किती गरीब होतो, पंकज बाबाला माहिती. आळंदीत असताना मी गावाकडे असताना पाटील बाबा ढोरं चारायचो, पण आपला एक नियम होता, आपले ढोरं आपल्या वावरात कवाच नाही चालले, लोकांच्या वावरात. शेतकरी म्हणायचे आपली तूर कोण खाल्ली, आमचे वडील म्हणायचे अहो कोणी नेले असेल, कोणी नेलं नाही म्हणे बापू, तुमचा पंकजच खाऊ घालायला म्हणे. आपला पराक्रम तसा होता. घरचे शेवटी ऐका, मी नेहमी सांगत असतो, मी 12 मल्हार केले, 12 ज्योतिर्लिंग केले, 3.5 शक्तीपीठ केले, आउट ऑफ कंट्री गेलो, आउट ऑफ स्टेट गेलो, 108 ज्ञानेश्वरीचे परिक्रमा केली, सगळा परमार्थ झाला चारीधाम करून. पण विश्वमाऊली ज्ञानोबाराच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर जो आनंद समाधान मिळतो तो विश्वात कुठं नाही माहिती. ताकद आहे ज्ञानोबाराच्या आळंदीत राहणारी सगळी मंडळी. खिशात 1 रुपया नसायचा, पण त्या पिंपळाखाली जाऊन बसलं की असं वाटायचं जगातला मी सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. ही ताकद, ती मार्दवता, ती स्पंदन, आणि हे काय सगळी मंडळी गुरुवारी बाबांच्या सानिध्यात राहणारी ही मंडळी आनंद देणारा परमार्थ आणि परमार्थासारखं महाधन आपण प्राप्त केलं पाहिजे. काया वाचा मने. काया म्हणजे शरीर विस्तार झाला, वाचा म्हणजे वाणी विस्तार राहिला होता, धावतं सांगतो ऐका. वाचा कसं बोलावं, तैसे साचा निमवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, पहिला टप्पा वाणीचा. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, किंवा मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. हे दुसरा मुद्दा. आणि कसं बोलू नये, कसं बोलू नये. मग तुकोबा ज्ञानोबाराय म्हणतात आटू, वेगू, विंदानू, आशा, क्षमा, प्रतारणू, प्राणी प्रताप डाळू, वर्मे स्पर्श चाळू, हे संन्यासिली अवगुणू जीवाचा. हे तुम्हाला त्याग करता आले पाहिजे. कोणाला खुपेल असं बोलू नका. वाटल्याच आंधळ्याचे मुलं देखील बोला ना आंधळे. मग पुढे सगळं महाभारत घडलं ना एका वाक्यामुळं. एवढं सोपं थोडी आहे बोलणं कोणाला. कोणाला खुपेल असं बोलू नका, कोणाला बोचेल टोचेल असं बोलू नका. त्याचं काय खरंय, तो लय खरंय का? तो लय खरंय. अरे गावातल्या सगळ्या लोकांचे पैसे बुडवणारा तू, आणि तू म्हणतो त्याचं काय खरंय. एक जण म्हणे बाबा काय नंबर 1 कोट शिवला, मला टेलरचे पैसे अजून दिले नाही यानं 4 वर्ष झाली. बरोबर, मी घालत नाही, फक्त म्हणायलो बाबा. ऐका, मी काय गोष्टी सांगतोय. माणसाने कोणाचं मन दुखेल असं बोलू नका, कुणाला खुपेल असं बोलू नका, कुणाला बोचेल टोचेल असं बोलू नका. प्रत्येकाला अहो संत बोलले, देव बोलले, 3 कोट्या सांगतो पंकज बाबा, विशाल बाबा ऐका. रिकामे तोंड सहज करो गेले बडबड, परी गीता ऐसे कोड आतुडले जगी. देव बोलले तर दाद्या गीता निर्माण झाली. दुसरा शब्द तयाचे बिसाट शब्द, सुखे मनो येती वेद, मग सदेह सच्चिदानंद का न व्हावे. संत बोलले तर प्रत्येक जीवाचं कल्याण झालं की नाही. बोला 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 झालं. आणि तुम्ही आम्ही बोललो थोडं बोलू का धाडसानं. आपण बोलल्यावर झालेल्या सोयरिकी सुद्धा मुरतात. बरोबर एक नाही बोललं. बोल ऐसा बोल जेने बोले देव डोले. विठ्ठल डोले, देवाला सुद्धा आपल्या बोलण्याचा. रामायणामधला प्रसंग आहे. ऋषमुख पर्वतावर मारुतीराय माफ करा ऋषमुख पर्वतावर रामाची आणि लक्ष्मणाचा संवाद आहे. अरे वा रामा, अरे मला मारुतीराय सारखे भक्त भेटले. काय त्यांचं बोलणं, काय त्यांच्या बोलण्याचा आवा, काय रस्व दीर्घ हलांत उपक्रम उपसंवार प्रस्तावना वावा षष्टी विभक्ती प्रत्यय व्याकरण सुभाषित विचारसागर सगळं सगळं अस्खलित. पण दासाची स्तुती पश्चात केली पाहिजे बरं का. सेवकाची स्तुती. गड्याला जर म्हणलं ना तू पायगुण चांगला आहे, त्यामुळे नंबर 1 उताराला केळीला, नंबर 1 हरभऱ्याला उताराला, पुढच्या वर्षी ते एंडोसल पण फवारते म्हणते बस कोऱ्या झेन रामकृष्ण. हा मग
बरोबर आहे की नाही? जास्त नाही, तिथल्या तिथं असलं पाहिजे. बायकोला मी एक दिवस डोकं दुखू लागलं, सुंदरपैकी चहा करून दिला. ती म्हणे तुमच्या हातचा चहा नेहमी आवडतो. म्हणले पहिला आणि शेवटचा, परत सांगायचं नाही. मला पण सुंदर स्वयंपाक करता येतो, सुंदर काही तुम्ही सांगा. आता आळंदीत राहिलेले माणसं आहेत आम्ही, पोहेन खिचडी तर आळंदी करासारखी कोणीच करत नाही. पण मी लोकांना सांगत नसतो. लोक गळ्यातला विना काढतील आणि झाऱ्या हातात देतील, म्हणतील तळ विठ्ठल विठ्ठल. काया वाचा मने बोलणं देवासाठी पाहिजे बरं का. माझे ज्ञानोबाराय बोलले, काय बोलले? जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंदे नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अपरम परमित वीर्या तरुण तरतुर्या लालन नीला नमो जगद खिल पालना मंगल मणि निदाना सजन मन चंदना आराध्य लिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभुव नरेंद्रा श्रुति सार समुद्रा मन 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 मथा नमो सुभाव भजन भाजना भवेब कुंभ भंजना विशोध भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशो. काय ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी हो, वाचली पाहिजे, अंगावर काटा येतो. आता हे सगळे दिग्गज मंडळी आहे आमचे, पंकज बाबा, विशाल बाबा, पवन बाबा, किशोरदादा पाटील, सुंदर कथाकार कीर्तनकार. ज्ञानेश्वरीची ताकद आहे माय बाप. एका जणाला म्हणलं आयुष्यात तरायचं असेल आमच्यासारख्या बाबा लोकांच्या पाया पडल्यापेक्षा घरात गाथा आणि ज्ञानेश्वरी आणा आणि आपल्या पिढ्यानपिढ्याचं कल्याण करून घ्या. इतकी ताकद गाथा ज्ञानेश्वरी, इतकी ताकद गाथा ज्ञानेश्वरीत आहेत, वाचताच येत नाही. आता पंकज बाबाला माहित आहे, आपल्या आबा खडे आबा त्यांची आई निस्त पारायणाचा माऊली माऊली करायची. पोरगा बांधकाम कामगार मंत्री सुरेश खाडे, मिरज सांगली मतदारसंघ. आबासाहेब 2 हेलिकॉप्टर. पंकज बाबा तिथं नेहमी जायचे नेरूळला, त्या CBD बेलापूर मुंबईमध्ये. एवढा श्रीमंत माणूस. विचारला आई आमची शेतात काम करायची, ज्या शेतात आई काम करायची शेत पण त्या पठ्याने विकत घेतलं. फक्त माऊलीच्या पारायणाचा परिणाम. ताकद ही ज्ञानेश्वरीची, ही ताकद आहे तुकोबाराच्या गाथ्याची. तेवढी आपली निष्ठा पाहिजे. बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती अनुभवावी. सूर्य दिसायला जरी छोटा असला तरी तो हाँगकाँग मध्ये दिसतो, तो जपानमध्ये दिसतो, तो कॅनडामध्ये दिसतो, दुबईमध्ये दिसतो, शारजा सिटीमध्ये दिसतो, बुर्ज खलिफा पण सूर्य दिसतो. काय पसरणीमधूनच दिसतो का? बरोबर एक नाही. तुम्ही आउट ऑफ कंट्री द्या, सूर्य दिसणारच का नाही? फक्त 2-4 तास मागं पुढे होतात. मी काय या गोष्टी सांगतोय? सूर्य दिसायला जरी छोटा असला तरी त्याची व्याप्ती छोटी आहे का? तसं ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी तुकोबारायचा गाथा आपल्याला वाटत असेल, कळत नाही, उमजत नाही. काय माहितीये का? ज्ञानोबारायला एक गोष्ट खटकते. कोणती माहितीये का? ज्ञानोबारायचं म्हणणं एकच आहे, तुम्ही माझ्याकडे येताना गड्या मालक होऊन येऊ नका, लेकरू येऊन या, तुम्हाला मी मोठं केल्याशिवाय राहत नाही. मालक होतात. मला ज्ञानेश्वरी कळते. कशाची कळते रे? ढेकळं एडी हळद कालवनाचा नाच भोंड्या आणू का? गुरुवारी वैद्य बाबा म्हणायचे भोंड्या कळते का तुला? म्हणले मी का सांगतो या गोष्टी? छोट्या छोट्या गोष्टी. ज्ञानोबारायच्या कुशीत विसवायचा असेल तर ज्ञानोबारायची सेवा करा, लेकरू व्हा. आणि आईला जर पैसे मागायचे असतील तर जरा शिपाया पटणं लागतात. मग आई 1000 रुपया काढती म्हणते धर मेल्या तुया मड्यावर. आणि पैसे आईला जर ऐकून पैसे काढायचे असले तर लेकरू होऊन जाणं लागतं ना. आई जर मला आई तुझ्या नावात बँकेत 50,000 आले ते दुष्काळीचे मला पाहिजे. आई म्हणते बाबा मला प्रयागराजला जायचं, मी देत नाही, मला काम नाही. इकडे रडत जा. आई देणंच लागतात ग, गाडीचा हप्ता आला. आई 1 मिनिटात पैसे देते. अरे सुंदर आई नटापटा करते लेकराचा. आईचं लेकरू कसं असू द्या, कसं म्हणजे कसं, मिचमिच्या डोळ्याचं, बाबऱ्या होटाचं, डेबऱ्या पोटाचं, गंगा यमुना नाकातून डेरीवर 4-5 माश्या, शिसू करायला काळ कुट्ट लेकरू मोरीवर बसलं की माया म्हणते कसा दिसतंय मग वाघ 22.5 एवढं
कधीच मला हसायला येत नाही, काय विनोद होत नाहीत बरं का. पण कधी कधी चालता चालता आणि सगळी मंडळी आणि मला पंकजदादांनी सांगितलं, तुला जसं करू वाटलं तसं कीर्तन कर, तू आला ना मला समाधान झालं म्हणे. नाही तर फोनच बंद असते आपला. पण बाबाला म्हणलं, बाबा गुरुजी तुम्ही काळजी करू नका, पठ्या तुम्हाला जबान पलटणार नाही. बरोबर 6ला तुमच्या गावात, फक्त 6 वाजून 13 मिनिटं झाली गुरुजी, 13 मिनिटासाठी माफी असेल. चला आनंद आहे. यांनी आम्हाला सांभाळलेलं आहे जिकडे तिकडे लहानपणी, आता काय आनंद. चला सगळे. आणि मग शेवटी मायबाप हो, काही जरी असलं तरी ज्ञानोबाराची वाणी, भगवंताचं मन हे महत्वाचं आहे आयुष्यात. हे उत्तरदायित्व आहे. काया वाचा मने, मन्य म्हणजे मन. मन माणसाचं कसं आहे, चंचल हे मन कृष्ण देव. दुसरं येर या मनाचा किर चपळची स्वभाव ज्ञानोबार आहे. बहुत चंचल चपल तुकोबार आहे. पण अर्जुना या मनाचे एक निके काय, ती गोडीची असाया ठाके. त्याच्या आवडीचा विषय त्याला दिला का ते मग कुठंच जात नाही, ते कुठंच जात नाही. तो 16 भोगणे जन्मीसी. मंडंटा पटा लेकराचा मायनं केला की मग ज्ञानोबाराय म्हणतात, तो 16 भोगणे जन्मीसी. आई मग इथं काळ लावल, इथं काळा लावल, इथं काळा लावल. ते काळा त्या काळ्याच्या गालावर ओळखू जरी येत नसेल तरी माय काळ लावल. लेकरू बाबा नागडी जर टाकला, आता चैत्रात नागडी असते ना आपली, बॅटरी जर लावली ट्रॅक्टरची तर दातानच ओळखू येईल, लेकरू ओळखू येत नसते. असा आनंद. आणि मग काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. उत्तरार्ध काय, काम क्रोध त्यास. काम आणि क्रोध. कामाबद्दल आता धावतं सांगतो बरं का. कारण की काम कसं आहे, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मी होईना. ते ज्ञाननदीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे टिंब 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 मारक जे पहाटे विन पहाविती, जे चिखले विन रोविती, जे पाशाके विन गोविती. किशोर महाराज त्या मदनाचा कार्यक्रम असा आहे, केवळ पंचानन. मदन केवळ पंचानन. धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्रा शिदराला लाविला तिने, तो केवळ पंचानन. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, हरी हराची आबरू घेतो, भय नाही त्यासी. पुढे क्रोधाजी फौजदार, तोही मिळाला त्यासी. क्रोधाजी म्हणला, कामयश क्रोधेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्ये नमी होईल. सत्यज्ञानाचा भोकसा काढिला, द्रोषी तृणकुटा भरिला. आता केन प्रयुक्तोयम अर्जुना हे ऐसे कैसे, ज्ञानीचे तिथिभ्रंशे. एवढं सोपं नाही काम. एकाची शाटी तपिंडली, एके सृष्टीवरी सृष्टी की. विश्वामित्र 60,000 वर्ष तपश्चर्या, 60,000 वर्ष. इथं खरं सांगा मायच्यान किंवा आपल्या 2 तास तुम्ही कीर्तनात मांडी 2दा मोडता का नाही? मी तर कथे 2दा-3दा असा पाय करतो, असा पाय करतो. कधी जर खुर्ची असली तर थोडा मोकळा करतो, नाही तर मग लयच कंटाळा आला तर म्हणतो 10 मिनिटं पाणी पिऊन या जा. किती मोठी कथा असू द्या, किती मोठं आयोजन असू द्या, मूड लागला तर बरे, नाही लागला तर मग 5 मिनिटं सुट्टी, अर्धा घंटा यायचंच नाही. तब्येत जरा बऱ्यापैकी थकला होती आहे का नाही. मी का सांगतोय, आपण नीट बसू शकत नाही 2 घंटे. 60,000 वर्ष तपश्चर्या. विश्वामित्र, मग एवढा अधिकार त्या विश्वामित्राचा. मायबाप हो, पण बरं दिसलं नाही.
तिलोत्तमा, उर्वशी, रंभा, मेनका आश्रमात सेवा करायला. मग काय विस्तव्याजवळ तूप आलं की ते पाणी होतं. तसं विश्वामित्राचा अंमल केला कामाने माझी गोष्ट संपली. पण 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 वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. तुकोबारायचा गवगवा चालला होता. आणि मग तुकोबारायचा गवगवा चालला आणि गावातली चांडाळ चौकडी एकत्र आली. पैसे नसले की माणसं पाराच्या पाऱ्यावर जास्त बसतात. नाहीतर पैसे असल्यावर माणसं कारंदेशिवाय थांबतात का? आमच्या गावचं पण शेणगावात माणूस थांबणारच नाही. हिंगोली कस काय दुष्काळी आली ना मोदीची 2000, चला हिंगोलीला. काय करता गावात उन्हातानाचं, चला खिचडी वजे खाऊन येऊ, वडा खाऊन येऊ, पाणीपुरी, तेच 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 तेच. आता घरी गेल्या मी जर म्हणलं बायकोला, काय रात्री पंकजदादाच्या गावात काय वांग्याची बटाट्याची मिक्स व्हेज भाजी, काय ते तिखट मिरची वरण, घरचं कसं गोड लागल, बाहेर गिळायची सवय लागेल, कसं गोड लागल बायकोच्या हातचं. विठ्ठल अवघड आहे. 2 कीर्तन केले, नारळ जरी एक घरी नेलं ना, महाराज ड्रायव्हरला अगोदर सुटते. ओ भाऊ कीर्तन 2 होते आणि 1 नारळ कुठं गेलं काय आपल्याला माहित नाही. महाराज कीर्तन 2. अगं पंकजदादानं नुसतं श्रीफळ दिलं, ते पण तिथं ठेवलं, निघून आलो. बरोबर एक नाही विनोद म्हणून घ्या बरं का. नारळ कीर्तन मी 2 नारळ घेतलेत नाही, नुसतं मानधन घेऊनच आलो. बरोबर ठीक आहे मग बरे पाहू द्या इकडे. म्हणजे 1 नारळ जर घरी कमी गेलं त्याचा पण हिशोब द्यावा लागते. वाळून चाललो मी बायकोच्या गोराने. विठ्ठल आणि मग तुकोबाराकडे ती गणिका पाठवली. देह विक्री करणारी वेश्या. तुकोबारा म्हणता जाईव तुमाते न करी सायास आम्ही विष्णुदास. तैसे नो तैसे म्हणजे कैसे. इंद्रा पडली भोग चंद्र झाला काळा. नारद चुकला पडली भगे चंद्र झाला काळा. रात को दिन बताता है और दिन को शाम बताता है. तू ऐसा क्यों करता है चांदोबा फिरकाला. गौतम ऋषी अहिल्या सगळ्यांना माहित आहे. इंद्रा पडली बघे चंद्र झाला ब्लॅक काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. नारदाला माहिती ना शिलानिधी राजा नगर भगवान शंकराने मायावी निर्माण केली. कामाला मी जिंकलो. सगळीकडे अहंकार नवल अहंकाराची गोटी. मग माकडाचं तोंड स्वयंवर. सगळ्यांना कथा भाग माहिती जास्त विस्तार करत नाही. चला आणि मग नारद चुकला चाळा भजनाचा. पण ऐका तुकोबारांनी कामावर विजय मिळवला की नाही. 60,000 वर्ष तपश्चर्या विश्वामित्राने केली पण कामावर विजय मिळवला का बाबा नाही. तुकोबारांनी मिळवला. जाईव तुम्हा ते न करी सयास आम्ही परावी येणारी माऊली समान. ऐका 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 थोडा विको द्या. राज नजराणा आणलाय नजराणा. आणि पालखी भोयाने खाली ठेवली. खाली ठेवलेली पालखी राजांनी पडदे असे केले. वा तेथे कर माझे जुळती. आमच्या आऊसाहेब जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्ही बेहेद सुंदर दिसलो असतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचे साडी चोळी बांगडी देऊन बोलवण करणारे विश्वातले पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा एकच राजा इथे जन्माला शिवनेरी गिरधावली. एकच राजा इथे जन्माला
छत्रपती म्हणलं की अंगावर. ते औरंगजेब त्या संभाजीराजांकडे आला, छत्रपतीकडं, मेरे तरफ आ, सब बख्श दूंगा, नहीं तो मौत से मारा जाएगा औरंग, मौत के घुंघरू पैर में बांध कर नाचते औरंग हम. हे संभाजीराजांचं वाक्य आहे. हाती घोडे तलवारे तेरी फौज. काय नाही, कवी कलश, छंदगामात्य, काय वैभव. तर येणाऱ्या काळात पोराला पिक्चर मधला शाहरुख खान आणि सलमान खान, अक्षय कुमार आणि कैटरीना कैफ दाखवण्यापेक्षा रामनाथला राम आणि महाभारतातला कृष्ण दाखवा ही येणाऱ्या काळाची गरज आहे माझ्या बाप. येणाऱ्या काळात तुमच्या दारात कार आणि थार असण्यापेक्षा येणाऱ्या पिढीवर असे वारकरी संप्रदायाचे संस्कार असणं ही काळाची गरज आहे. येणारा काळ भयावह आहे. शाबूत राहायला पाहिजे धर्म. गर्व से को हम हिंदू है, ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. चला, आणि मग कामावर विजय छत्रपतीने मिळवला. माझ्या बंधू आणि भगिनींनो, गीता धर्मग्रंथ आहे. गीता सर्वश्रेष्ठ आहे. गीतेसारखा ग्रंथ नाही. पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, शेवटचा श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रविजय भूती ध्रुवा नितिर्मतिर्मम. पहिल्या धर्मक्षेत्रे मधला ध घ्या आणि नितिर्मम मधला म घ्या. धर्म म्हणजेच आपला धर्मग्रंथ गीता आहे माय बापू. कळालं? तरुण युवती पळत आली, दादा मला तुमच्यासोबत लग्न करायचंय. स्वामीजी म्हणले लग्न कशासाठी? शास्त्रामध्ये दोन गोष्टी असतात, एक मुख्य प्रयोजन आणि एक अवांतर प्रयोजन. तुमच्यासोबत लग्न करायचंय मुख्य प्रयोजन, अवांतर तुमच्यासारखा विद्वान मुलगा जन्माला घालायचा आहे. लग्न करायचंय, मुलगा जन्माला घालायचा. आई साहेब असं करा, मलाच तुमचा मुलगा समजाना. त्या स्वामी विवेकानंदाच्या भारतात आपण जन्माला आलो आहे. कामावर विजय. काम आणि दुसरा शब्द क्रोध. आपल्या इकडे एक मन आहे मराठवाड्यात, महाराष्ट्रात, विदर्भात, राग भीकमाग. पप्पा मला मार्क कमी पडले, फाशी गेली, मी नाही जगू शकत. कसं? नाही, मला मार्क कमी पडले, मी आई वडिलाचं स्वप्न भंग केलं. अरे ऐका, नापास झाले, कच नाही खायची. वडापाव जरी कारंजीच्या बस स्टँडवर विकले तरी 500 रुपयाला हार नाही. लक्षात ठेवा, कष्ट हेच पर्याय. काय लोक काय एवढे सगळे टॉपरच होते काय? अजिबात नाही. एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, आयुष्यात कधी डगमगायचं नाही. गरिबी आल्यावर लाजायचं नाही, श्रीमंती आल्यावर माजायचं नाही. कष्ट करायचे, फिरत राहायचं, कष्ट करत राहायचे, प्रामाणिक वागायचं, कोणाची टिंगलटिवाळी निंदा नालस्ती करायची नाही, प्रामाणिकपणे नैतिकता सोडून जीवन जगायचं नाही. आपले संतांनी जे तत्वप्रणाली सांगितली, आखून दिली, तिच्यात जीवन जगायचं. कोणाचं घ्यायचं नाही आणि कोणाचं द्यायचं नाही.